गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आपलं नंबर सिस्टीम जे आहे त्याच्याबद्दल थोडी आणखी माहिती घेऊया. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नंबर्स लिहिले जातात त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण पहिल्याच सेशनमध्ये पहिल्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बघितलं की नंबर सिस्टीमचे ॲक्च्युली 4 टाईप्स आहेत. एक आहे डेसिमल, ऑक्टल, हेक्साडेसिमल आणि बायनरी. तर डेसिमल नंबर सिस्टीम जे आहे ते आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो. म्हणजे जसं की आपण 0 पासून सुरुवात करतो आणि एंडलेस आपण त्याला काय करतो वापरत असतो. म्हणजे मी इथे 31 पर्यंत घेतलेलं आहे. सिमिलर वे ऑक्टलमध्ये पण कशा पद्धतीने आपण नंबर सिस्टीम वापरतो ते आपण बघणार आहोत. ऑक्टलमध्ये आपण बघितलं होतं की ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये 0 to 7 पर्यंतच आपण डिजिट्स वापरले जातात आणि 0 to 7 मध्ये मग ते कशा पद्धतीने लिहिले जातात आणि 7च्या नंतर मग पुढे काय लिहायचं आहे ते आपण बघूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे 0 लिहिला, 0 नंतर 1, मग 2, मग 3, मग 4, 5, 6, 7. 7च्या नंतर काय येईल? 7च्या नंतर काय करायचं आहे की मग आपण परत 0, 1, 2, 3, 4, 7 पर्यंत लिहायचं आहे. फक्त काय करायचं इथे 1 लावायचं आहे. ठीक आहे, फर्स्टला 1 लावायचं, मग परत 0, मग नेक्स्ट येईल 1, 1, मग नंतर येईल 1, 2, मग नंतर येईल 1, 3, मग 1, 4, 1, 5, 1, 6 आणि 1, 7. ओके, म्हणजे हे जे 0 to 7 पर्यंत आपण परत कंटिन्यू केलं, फक्त त्याच्या पुढे काय लावला नंबर तर आपण इथे 1 लावला. ओके, सिमिलर वे पुढे आपण सेम 1च्या नंतर काय येणार, इथे 2 येणार. मग ओके, म्हणजे इथे 2, मग इथे येणार 0, मग 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7. ओके, म्हणजे हे 2, मग आता 2 2 लावलं, पहिल्यांदा 1 लावलं होतं, मग आता इथे 2 लावलं, आता काय लावणार आपण इथे 3 लावणार. म्हणजे 3, 0 आणि सो ऑन. ठीक आहे, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6 आणि 3, 7. सेम पुढे आपल्याला यूज करायचं असेल तर मग 4 लावायचं, मग 5 लावायचं, 6 लावायचं, 7 लावायचं. ओके, आणि मग 7 झाल्यानंतर मग परत काय करायचं, मग 1, 1, 0, मग 1, 1. हे कॉम्बिनेशन जे आहे हे काय आहे, अनलिमिटेड. म्हणजे तुम्हाला जसं जितके नंबर्स पुढे वाढवायचे तितके नंबर्स तुम्ही ते काय करू शकता, इझिली वाढवू शकता. ओके, तर होपफुली तुम्हाला कळालं असेल की कशा पद्धतीने आपण ऑक्टल नंबर्स लिहू शकतो. सिमिलर वे हेक्साडेसिमल जर आपल्याला लिहायचं असेल तर सेम आपण काय करणार, इथे लिहिणार पहिले 0, 1, 2, 3, मग 4, 5, 6, 7, 8, 9. 9च्या नंतर आपण काय करतो, 10ला ए लिहित असतो. मग इथे आपण काय करणार, ए लिहिणार, ए, मग बी, सी, डी, ई आणि एफ. मग याच्यानंतर काय सुरू करायचं आपल्याला, परत 0 पासून सुरू करायचंय. फक्त लिहिताना काय लिहायचं, इथे पहिले 1 लिहायचंय. 1, 0, मग 1, 1, मग 1, 2, 1, 3, मग 1, 4, 1, 5, 1, 6, 1, 7, 1, 8, 1, 9 आणि मग काय करायचं, इथे 1 ए लिहायचंय. ओके, मग इथे 1 बी, 1 सी, 1 डी, 1 ई आणि 1 एफ. ओके, मग इथे आपण काय करणार, इथे 1 एफ असं लिहिणार आहोत. ओके, म्हणजे आपण परत पुढे एफच्या नंतर काय सुरू करणार, मग आपण मग 2, 0, 2, 1, 2, 2. म्हणजे हे काय आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते काय करता येतं, इझिली लिहिता येतं. ओके, होपफुली तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट आहे, आपण आता बायनरी नंबर लिहिणार आहोत. तर बायनरीसाठी काय करायचं, एक ट्रिक सांगतो. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, सगळ्यात शेवटी 0 पासून सुरुवात करायचं. 0, मग 1 लिहायचा, मग 0, मग परत 1, म्हणजे 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1 असं लिहायचं आहे. म्हणजे याच्यानंतर 0, मग 1, मग 0, मग 1, 0, 1, 0, 1, 0, 1. म्हणजे हा जो युनिट प्लेस आहे किंवा आपण याला म्हणायचं आहे 2⁻0 प्लेस जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज काय करायची आहे, 0, 1, 0, 1 नेच लिहायची आहे. ओके, इथे 0, 1, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1. ओके, म्हणजे इकडचे जे नंबर्स आहेत, जेव्हा पण आपण राईट साईड कडून लेफ्ट कडे जायचं आहे
आणि सगळ्यात पहिला जो राईट साईडचा नंबर जो आहे तो नेहमी काय करायचा आहे, पहिले 0 1 0 1 0 1 असं लिहू शकता तुम्ही. मग त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, 2 टाइम्स 0, मग 2 टाइम 1. ठीक आहे, 2 टाइम 0 2 टाइम 1. सिमिलर वे आपण असंच लिहिणार आहोत. मी याला कॉपी करून घेतो. ओके, आणि मग नंतर परत 2 टाइम 0 2 टाइम 1. ओके, म्हणजे सेकंड जो नंबर लिहितोय आपण तो काय करतोय प्रत्येक वेळेस 2 टाइम 0 2 टाइम 1. जसं आपण इथे राईट साईडचा पहिला नंबर 0101 लिहिला, तसंच हा काय करायचा इथे 2 टाइम 0 2 टाइम 1 2 टाइम 0 2 टाइम 1. ओके, एक सिंपल वे आहे लिहिण्याचा. सिमिलर इथे पण 2 टाइम 0 2 टाइम 1, सेम 2 टाइम 0 2 टाइम 1. ओके, इथे पण आपण 2 टाइम 0 आणि 2 टाइम 1 असं लिहिणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता तुम्हाला कळालं असेल की आता नेक्स्ट जे आहे ते आता आपण काय करणार आहे, 2 टाइमच्या नंतर इथे काय करायचं आहे, 4 टाइम 0. इथे येईल 0 0 0 आणि 0. 4 टाइम 0 आणि 4 टाइम 1. ओके, म्हणजे हे 4 टाइम 0 4 टाइम 1. सेम वे मी याला काय करतो, कॉपी करून घेतो आणि याला पेस्ट करतो. 4 टाइम 0 4 टाइम 1 4 टाइम 0, इथे येईल 4 टाइम 0 4 टाइम 1. सेम इथे येईल 4 टाइम 0 आणि 4 टाइम 1. ओके, सेम 4 टाइमच्या नंतर आता इथे येईल 8 टाइम 0. ओके, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 टाइम 0 आणि 8 टाइम 1. ओके, म्हणजे काय करायचं आहे मग इथे आता 8 टाइम 0 8 टाइम 1. अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला हा बायनरी नंबर पण काय करता येईल, व्यवस्थित लिहिता येईल. ठीक आहे, सेम नेक्स्ट इथे मी 8 टाइम 0 8 टाइम 1 असं लिहिलं आहे, कॉपी पेस्ट करून मी इथे टाकलंय. ओके, सेम वे जर तुम्हाला अजून पुढे पुढे जायचं असेल तर मग तुम्ही आता हे जसं 8 टाइम 0 होता 16 टाइम 0 16 टाइम 1 असं सुद्धा तुम्ही पुढे हळूहळू लिहिता येतं. म्हणजे तुम्हाला हा नंबर जितका मोठा करायचा आहे, जितका वाढवायचा आहे, तितका तो इझिली काय करता येतो, वाढवता येऊ शकतो. ओके, होपफुली तुम्हाला हे सगळं कळालं असेल. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. ओके, हॅव अ नाईस डे.